जो समाज या देशामध्ये हजारो वर्षापासून अन्याय आणि अत्याचाराने ग्रस्त होऊन निश्चित पडलेला होता, मूक झालेला होता, ज्याला आपल्या अधिकाराची जाणीव नव्हती, आपले अधिकार काय असतात, आपला मानवी हक्क काय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी समाजाची स्थिती होती, या मूक समाजाची जी स्थिती होती, यातून बाहेर येण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगण्याला त्यांनी नंतरच्या लेखनामधून सुरुवात केलेली आहे. तर या लोकशाही निवडणुकामध्ये संख्येचं महत्त्व काय आहे, आपल्या लोकसंख्येचं, आपल्या समाजाच्या संख्येचं महत्त्व काय आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष पटवून देतात. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा आणि सार्वजनिक जीवनाचा प्रारंभ हा त्यांच्या पत्रकारितेच्या जीवनापासून सुरू होतो. हे आम्ही गेल्या 2020ला मूकनायकाचा शतकोत्तर समारोह साजरा केला, त्यावेळीही सांगितलं होतं. आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या सर्व चळवळी या आता शतकोत्तर होत आहेत. येणाऱ्या 2027ला त्यांच्या महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह याला देखील 100 वर्ष पूर्ण होतील. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनातला सार्वजनिक पैलू जर कुठला प्रारंभ केला असेल तर तो पत्रकारितेने आणि मूकनायक, जो समाज या देशामध्ये हजारो वर्षापासून अन्याय आणि अत्याचाराने ग्रस्त होऊन निश्चित पडलेला होता, मूक झालेला होता, ज्याला आपल्या अधिकाराची जाणीव नव्हती, आपले अधिकार काय असतात, आपला मानवी हक्क काय आहे याची ज्या समूहाला जाणीवच राहिली नाही, इतका त्याला निरक्षर, इतका शिक्षणापासून वंचित, सर्व विचारापासून वंचित करून ठेवणाऱ्या या व्यवस्थेमध्ये निश्चित पडलेल्या या मूक समाजाचं नायकत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःकडे घेतलं आणि त्यांनी आपलं पहिलं नियतकालिक सुरू केलं. त्याची सुरुवात आजच्या 31 जानेवारी 1920ला त्याचा पहिला अंक निघाला या मूकनायकचा. आणि आज या मूकनायकला 106 वर्ष, म्हणजे 31 जानेवारी 2026ला 106 वर्ष पूर्ण होत आहे. मूकनायक या नियतकालिकाने जी पायाभरणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून, यांच्या संपादकीयातून, मूकनायकचे 19 अंक जवळपास सार्वजनिकरित्या उपलब्ध असले तरी त्यातील 12-13 अंकामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपादकीय लेख आहेत. कारण त्यानंतर 5 जुलै 1920ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा विलायतला शिक्षणासाठी निघून गेले होते आणि त्यानंतर भटकर आणि घोलप यांच्यावर या नियतकालिकाच्या संपादकाची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सोपवली होती. या नियतकालिकामधून, या मूकनायकमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 4 गोष्टी महत्त्वाच्या अतिशय त्यांच्या मांडणीतून दिसतात. त्यामध्ये मूकनायकमध्ये येणारं संपादकीय लेख, यामध्ये त्यांनी मुख्य आशय जो आहे तो मुख्य आशय समाजाचं दुःख, त्याच्यावर होणारा अन्याय या मांडण्याला त्यांनी मुख्यतः प्राधान्य दिलं. या मांडणीत त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन समाजाची स्थिती काय आहे हे सांगणारा राहिला. आणि या दृष्टिकोनामधून हे सांगत असताना, म्हणजे या वेदना, हे अन्याय, हे अत्याचार हे सांगण्यातून त्यांनी या समाजाला, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या नंतरच्या काळात जे म्हणत की गुलामाला गुलामीची जाणीव जर करून दिली तर तो बंड करून उठतो, ती भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायकमध्ये त्यांच्या लेखनामध्ये, म्हणजे ज्या समाजावर, ज्या अस्पृश्यांवर अन्याय झाले, हजारो वर्ष अत्याचार झाले, ते निमूटपणे सहन करत आहेत आणि मग त्यांची स्थिती कशी झालेली हे ते आपल्या लेखनातून मांडतात. त्याचा मुख्य आशय, त्या दृष्टिकोन, तो दृष्टिकोन त्यामागे त्यांचा आहे की हे सांगून, हे यांना सांगून आधी यांची अवस्था काय आहे हे यांना आधी सांगितल्यानंतर मग पुढच्या अवस्थेकडे बाबासाहेब निश्चितपणे जातात. आणि या नियतकालिकाच्या पहिले जे प्रारंभ अंक आहेत त्या प्रारंभाच्या अंकामध्ये बाबासाहेब जो आशय ठेवतात तो समाजाच्या दैन्य, अन्याय आणि अत्याचार जो होतो आहे त्याची मांडणी करणार, समाजाची स्थिती काय आहे हे सांगणारे लेखन त्यांचं आहे. त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टींची त्या विश्लेषण करताना रूपकात्मक, त्याच्यामध्ये काही उदाहरणं बाबासाहेब देतात. वाक्प्रचार, म्हणी, बोलीभाषा यांचा बाबासाहेब अगदी मुक्तपणे, म्हणजे विलायतेला शिकणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे
आपल्या लेखनाची पहिली भाषा इंग्रजी निवडतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मूकनायकमध्ये लिहितात तेव्हा ज्या म्हणी, जे वाक्प्रचार, जे बोलीभाषेतले जे शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वापरतात, यातून बोलीभाषेवर देखील त्यांचं किती प्रभुत्व होतं हे आपल्याला निश्चितपणे दिसून येतं. असं म्हणतात, बोलीभाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे त्यांना जगातली कोणतीही भाषा शिकणं सहज आणि सोपं होतं. त्यांना त्या भाषेला शिकण्यात काहीही अवघड वाटत नाही. आणि त्यामुळे इंग्रजी विद्वान असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठीच्या बोलीभाषेतील म्हणी आणि वाक्प्रचार किती सहजपणे वापरतात हे आपल्याला त्यांच्या लेखनातून दिसतं. आणि या सगळ्या लेखनाचा मूकनायकमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे लेखन केलं, या लेखनामागचं ध्येय हेच होतं की या समाजाला जागृत करणं. म्हणजे हे गुलाम आहे, या गुलामाला जाणीव करून दिली, ती जागृती आणणं की ते बंड करतील. ही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका होती ही सूत्रबद्ध होती. आणि ती सूत्रबद्धता म्हणजे समग्र आंबेडकरी चळवळीचा जो गाभा आहे, तो समग्र आंबेडकरी चळवळीचा गाभा आपल्याला प्रामुख्यानं मूकनायकच्या लेखनामधून, डॉक्टर बाबासाहेबांच्या लेखणीतून आलेला आपल्याला दिसतो. आणि त्यानंतर हा मूकनायक 19 अंक फार तर याचे प्रसिद्ध झाले. बाबासाहेब विलायतेला गेल्यानंतर काही आर्थिक अडचणीमुळे तो बंदही पडला. परंतु या 12-13 संपादकीयांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे नंतरचे जे लेख लिहिले त्याच्यामध्ये आता जाणीव करून दिलेली होती. आणि ही जाणीव कुठपर्यंत नेली, कुठपर्यंत गेली आता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती नंतरच्या अंकामध्ये राजकीय हक्क आणि सत्तेची मागणी, म्हणजे जो समाज निश्चित पडलेला आहे, मूक आहे, त्याला आपल्या राजकीय हक्कांची जाणीव आणि सत्तेची मागणी करण्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेलेलं आहे. आणि ते मूकनायकच्या नंतरच्या शेवटच्या अंकांमधल्या लेखांमधूनच आपल्याला दिसतं. म्हणजे समग्र आंबेडकरी चळवळीची जी जागृती आणि उभारणी आहे ती कशी मूकनायकमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केली आहे हे आपल्याला स्पष्टपणे त्यातून दिसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी समाजाची स्थिती होती, या मूक समाजाची जी स्थिती होती, यातून बाहेर येण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगण्याला त्यांनी नंतरच्या लेखनामधून सुरुवात केलेली आहे. आणि ही सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय आक्रमक भाषेत लिहायला सुरुवात करतात. म्हणजे सुरुवातीची भाषा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशी वापरली, तर ती रूपकात्मक आणि सौम्य. ती भाषा रूपकात्मक आणि विश्लेषणात्मक होती. आता ही नंतरची जी भाषा आहे ती अतिशय आक्रमक, आपल्या हक्कांची जाणीव करून देणारी आणि आपल्या हक्कांच्यासाठी मिळवण्यासाठी, आपल्या हक्कांना मिळवण्यासाठी जी भाषा बाबासाहेब वापरतात त्यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आक्रमक भाषा ते कृतीप्रवणता, म्हणजे त्या भाषेतून ते समाजाला कृतिशील होण्यासाठी जागा करतायत. कृतिशील होण्यासाठी त्या समाजामध्ये प्रेरणा निर्माण करतायत. त्या समाजामध्ये एक प्रकारचा जो बारूद आहे, जी व्यवस्थेविरोधातील बंड करण्यासाठी जी शक्ती लागते, ती शक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषेतून जी आक्रमक झालेली आहे त्या आक्रमक भाषेतून मांडत असताना त्या समूहाला कृतिशील करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कटिबद्ध आहेत. आणि ही कृती करण्यासाठी, ही कृतीप्रवण होण्यासाठी काय आवश्यक आहे, तर या अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त या निश्चित पडलेल्या मूक समाजाने संघटित होणं गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर नंतरच्या लेखनामध्ये या समाजाला संघटित करण्यासाठी भूमिका मांडतात. आणि या भूमिकेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे मूकनायक, हे नियतकालिक फार काळ चालवता आलं नसलं. आणि तो निश्चित पडलेल्या मूक समाजाला संघटित करण्याची शक्ती, मार्गदर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायकच्या शेवटच्या अंकांमध्ये दिली. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी नियतकालिक सुरू केली, ज्यामध्ये बहिष्कृत भारत असेल, जनता असेल, प्रबुद्ध भारत असेल, या सर्व नियतकालिकांच्या मध्ये जे लेखन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्याची पायाभरणी मुख्यतः मूकनायक या नियतकालिकाच्या लेखनातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. तर आपल्याला मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत या चारही नियतकालिकांचा एक मांडणीच्या संदर्भात नुसता क्रम ओझरता जर आपल्याला सांगायचा असेल
तर तो साधारणपणे असा सांगता येईल, एक मी जे खाली वगैरे ते काढून टाकेल ना, जे मूकनायकमध्ये जागृती आणि मुक्यांना वाचा फोडणं, अन्यायाची त्यांना जाणीव करून देणं, हे मूकनायकचं प्रामुख्यानं सूत्र राहिलं. हेच सूत्र बहिष्कृत भारतमध्ये कसं, की ज्या बहिष्कृत भारताची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुन्हा आपलं जे दुसरं नियतकालिक सुरू केलं ते साधारणतः महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या पार्श्वभूमी आधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतची सुरुवात केली होती. आणि या बहिष्कृत भारतच्या लेखनामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशी मांडणी करतायत, तर या मूक समाजाने आपल्या हक्कासाठी संघर्ष करायला त्यांनी उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या हक्काची जाणीव त्यांना करून दिली जाते आहे आणि हे हक्क मिळवण्यासाठी त्यांना संघटित होऊन संघर्ष करावा लागेल. ही प्रत्यक्ष कृतीप्रवण भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मूक समाजाकडून करून घेतात. हा मूकनायक जेव्हा बहिष्कृत भारतपर्यंत वाटचाल करतो तेव्हा तो संघटित होऊन महाडच्या चौदार तळ्याच्या संघर्षातही उतरलेला आपल्याला दिसतो. म्हणजे ही भाषा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली जागृती, म्हणजे गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली तर तो बंड केल्याशिवाय राहत नाही, ही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं तत्त्व आहे ते त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात चळवळीला सुरू करतानाच त्यांनी प्रत्यक्षपणे ते घडवून दाखवलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूकनायक तर बहिष्कृत भारत संघटित होण्याचा आणि प्रत्यक्ष संघर्षाला उतरण्याचा, म्हणजे आपल्या हक्कांची जाणीव होऊन ते हक्क आमचे अधिकार आहेत ते आम्ही मिळवणार, ही भूमिका बहिष्कृत भारतमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष कृतीमध्ये आणतात. काही कालाने हा बहिष्कृत भारतही बंद होतो आणि मग जेव्हा जनता येतं, हे जनता काय घेऊन येतं, तर या जनतामधून आपल्या राजकीय अधिकारांची मागणी, आपले राजकीय अधिकार काय आहेत, आपले हक्क काय आहेत, ही मागणी प्रामुख्यानं जनतामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडायला सुरुवात करतात. त्या अधिकाराची मांडणी करताना जी लोकशाही प्रक्रिया येणार आहे आगामी काळ, त्या लोकशाही प्रक्रियेमध्ये आपल्या संख्येचं महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या या मूक समाजाला पटवून देतात. आणि हे संख्येचं महत्त्व पटवल्यानंतर म्हणजे लोकशाही व्यवस्थेमध्ये ब्रिटिश काळातही निवडणुका होत्या, त्या काळातही होत्या, तर या लोकशाही निवडणुकामध्ये संख्येचं महत्त्व काय आहे, आपल्या लोकसंख्येचं, आपल्या समाजाच्या संख्येचं महत्त्व काय आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष पटवून देतात. आणि मग जनता या नियतकालिकामधून आपले राजकीय अधिकार आणि आपलं राजकीय महत्त्व, या देशाच्या राजकीय व्यवस्थेतलं आपलं संख्याबलातून आलेलं महत्त्व नेमकं काय आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जनतामधून ठासून सांगतात. आणि त्यानंतर शेवटी जे येतं ते प्रबुद्ध भारत. हा प्रबुद्ध भारत या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपल्या संख्याबळावर अधिकार मिळवल्यानंतर मानवी मूल्यांचा विजय कसा होऊ शकतो, कसा होतो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रबुद्ध भारतमधून पटवून दिलेलं आहे. आणि या प्रबुद्ध भारतमधून जी मानवी मूल्यांचा जो विजय होतो, त्या मूल्यांसाठी आपण कायम लढावं, झटावं आणि लढून झटून जी मूल्य आपण प्राप्त करतो, जो मानवी मूल्यांचा विजय होतो, त्या मूल्यांच्या विजयाकडून आपल्याला मानवी कल्याणाच्या दिशेनं गेलं पाहिजे. आणि समग्र मानवी समाजातल्या भेदनीतीला अव्हेरून समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी आपला विचार, कृती, भावना या सगळ्या त्या दिशेने गेल्या पाहिजेत, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका पत्रकारितेतली राहिली. मात्र या पत्रकारितेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जीवनातील चळवळीचा जो प्रारंभ झाला, त्याची संपूर्ण भूमिका ही प्रामुख्यानं मूकनायकमधून विदित झालेली आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या नियतकालिकाचा आज 106व्या वर्षानिमित्तानं त्या नियतकालिकाला सॅल्यूट करूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला आजही जी अव्यात आहे, या चळवळीच्या या समग्र विजयाला आपण सॅल्यूट करूया. धन्यवाद.